पौष शुक्ल द्वादशी विक्रम संवत 2080 सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 या शुभदिनी प्रभू श्रीराम यांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून तिची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। यावेळी अयोध्येत अतिशय आनंदमय वातावरण असणार आहे। आपण देखील आपल्या परिसरातील मंदिरात रामभक्तांना एकत्र करून श्रीराम प्रभूचे भजन कीर्तन करावे, LCD स्क्रीन लावून आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण बघावे, घंटानाद करून आरती करून प्रसादाचे वितरण करावे असे आवाहन वसमत येथील विश्व हिंदू परिषद पदाधिकारी आणि रामभक्त यांच्या वतीने वसमत वासियांना करण्यात आले आहे। तसेच भव्य ढोल ताशाच्या गजरात अयोध्येहून आलेले कलश अक्षदा यांचे देखील वाटप संपूर्ण मार्केट आणि शहरातून करण्यात आले। यावेळी सर्व रामभक्त आणि विश्व हिंदू परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। आज आपल्या वसमत नगरीमध्ये जे अयोध्या आपलं पावनधाम त्या ठिकाणाहून जे अक्षदा आलेल्या आहेत त्या अक्षदाचा आज शेवटचा दिवस आपल्या वसमतमध्ये मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे आणि मार्केटमध्ये पूर्ण व्यापाऱ्यांना 22 तारखेच्या उत्सवामध्ये सामील होण्याचं आवाहन करण्यात येत आहे। हे जे आपली 500 वर्षाचा संघर्ष यामध्ये हजारो हिंदूंचं कारसेवकांचं जो बलिदान झालं होतं त्या बलिदानाचा आज आपला विजय उत्सव जशी आपण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र अयोध्येला लंकेहून लंका विजय करून अयोध्येमध्ये परत आले होते ते तरी क्षण आपल्या प्रभू रामचंद्राचं एक 14 वर्षाचा वनवास होता आणि हे आज आपण त्याच्या प्रतिनिधी नंदू परदेशी NTV न्यूज मराठी वसमत हिंगोली।